स्वामी विवेकानंद परिसरात ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहते। त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागत असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले। माझं नाव प्रशांत धामणे। आम्ही सत्यमंगल कार्यालयाच्या पाठीमागे आंबट पोलीस स्टेशनजवळ हे मागच्या 3 दिवसापासून एक चेंबर फुटलेलं आहे आणि सगळं पाणी रस्त्यावर येतं। त्याच्यामुळे डास आणि दुर्गंधी इतकी झालेली आहे की अक्षरशः जगणं मुश्किल आहे। याच्यामुळे कस्टमर आम्ही इथं व्यापारी आहेत आणि आमच्याकडे गिऱ्हाईक येणं कमी होऊन गेलेलं त्याच्यामुळे। तर कृपया याच्यावर लक्ष द्यावं। तरी बरेच लोक येऊन बघून गेले, पण ते लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन निघावं हीच आमची तुमच्यातर्फे हे मागणी आहे। एवढंच तुम्हाला। सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे काही व्यापाऱ्यांना दुकाने उघडी ठेवणेही कठीण झाले। तसेच डासांची वाढ होऊन संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जाते। महानगरपालिकेने तातडीने ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।